सर्वांना नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? तुम्ही माझे शॉर्ट्स बघितले असतीलच. नसतील बघितले तर उत्तम इंगळे या चॅनलवरती जाऊन तुम्ही ते नक्की बघा. सध्या आम्ही गार्डन बनवत आहोत आणि त्याचा हा एक लॉंग व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि गार्डनसाठी आज ना खूप सारी झाडं मागवली होती, ती आली आहेत. ज्या जागेवरती ना फक्त खडक आणि छोटी झोपडी होती, त्या जागेवरतीच हे आता स्वर्गासारखं घर आणि एक सुंदर गार्डन बनणार आहे. त्या झाडांसाठी जे लागणारं खत आहे, कोकोपीट आहे, ते सुद्धा या पोत्यामध्ये तुम्हाला भरलेलं दिसत आहे. घरात उतरता आत तिकडे का नको टाका मग. ही जी दाट हिरवीगार जी झाडं दिसतात ना, याचं नाव काय आहे? तर मी ते त्यांना विचारलं तर ते बोलले की याचं नाव आहे रेड मच्छरा. त्याचबरोबर हे बघा मधुकामिनी, मधुमालती, त्याचबरोबर कामिनी आणि ही जी मोठी झाडं आहेत, उंच वाढणारी ही पामसारखी दिसणारी झाडं, मला नाव आठवलं की मी सांगेन. तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे मला सांगा. ही झाडं आम्ही का निवडलेत अगदी म्हणजे गार्डनच्या लास्टला? तर त्या झाडांचं कसं आहे की बुंधा मोठा होत नाही, जागासुद्धा ही झाडं जास्त व्यापत नाहीत आणि दिसायलाही म्हणजे सुपारीची झाडं जर तुम्ही बघितली असतील त्या प्रकारची ही दिसतात. आणि हे बघा, यासाठी झाडं लावण्यासाठी ही केलेली आहे एवढी सगळी मोकळी जागा आणि लाल माती जवळजवळ आता सर्वत्र पसरून झालेली आहे. आणि ही लाल माती आता थोडी जिथं राहिलेली आहे ती सुद्धा पसरण्यात येईल. एक लेवल केली जाईल. उद्या ती लेवल ते करून घेतील, कारण आज तेवढं सगळं काम होणार नाही. आज झाडं उतरून घेणार आहेत, त्यानंतर झाडासाठी लागणाऱ्या ज्या कुंड्या आहेत त्या कुंड्यासुद्धा, नंतर एक गाडी येणार आहे, त्या गाडीतून त्या कुंड्या येणार आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन. आता ही झाडे बघा खूप उंच आहेत, ती ठेवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. गार्डन इंजिनियर अजून आले नव्हते, त्यांनी फक्त झाडं पुढे पाठवून दिलेली होती आणि ते थोड्या वेळानंतर येणार मुळ्या होते. नको आहेत ते भिंतीत असं. आणि आत्ता हे आमचे जे आहेत गार्डन इंजिनियर ते आलेले आहेत आणि ते आता मग त्यांचं जे काही काम आहे गार्डनचं ते या दोघांच्याकडून करून घेतील. आज जास्त कामगारांची गरज नव्हती, कारण फक्त कसं थोडी लाल माती गार्डनमध्ये टाकायची होती आणि ही झाडं उतरून घ्यायची होती गाडीतून, त्यामुळे तेवढी दोघंजण पुरेशी होती. तर हे बघा, ही झाडं जवळजवळ आता निम्म्यापेक्षा जास्त खाली उतरून घेतलेली आहेत. या सर्व झाडामध्ये जवळजवळ 30 झाडे ही रेड मच्छराची होती, की जी हिरवागार आणि चमकदार पानं असणारी अशी होती. आता यामध्ये ना विविध प्रकारची फुलझाडं आणि शोभेची झाडं, त्याचबरोबर कंपाऊंडच्या कडेला लावण्यासाठी असणारी बॉर्डर लाईनची झाडं ही विविध प्रकारची होती. आणि आणखीन एक सांगायचं म्हणजे लॉन, तर लॉनसुद्धा या गार्डनमध्ये असणार आहे, पण तो आज आला नव्हता. तर ही तुम्हाला जी दिसतात ना, ही इतक्या प्रकारची झाडं मात्र आज आलेली होती. एक सुंदर घर तयार केलं, घरासमोर गार्डनसाठी अशी मोकळी जागासुद्धा तयार केली आणि आज ही झाडं आलेली होती. खरंच झाडं आल्यानंतर बघा की त्या जागेचा लुकच चेंज होतो. सध्या ऑगस्ट महिना, पावसाळ्याचे दिवस, त्यामुळं कधी पाऊस येईल हे सुद्धा सांगता येत नव्हतं. आणि हे बघा, ही झाडं ठेवून झाली आणि थोड्याच वेळात पावसानं मग कहर केला. थोडा वेळ पाऊस होता हा, परत पाऊस थोडा कमी झाला. कमी झाल्यानंतर पुन्हा गार्डनचं काम सुरू झालं. आणि हे कामगार आज मात्र ना मनापासून काम करत नव्हते, त्यामुळे आम्ही सगळे त्यांना बोलत होतो. मी त्या इंजिनियरना विचारलं की ह्या कुंड्या कुठून घेतल्या, तर ते बोलले की ऑनलाईन नाही मी घेतल्या, मी ह्या कुंड्या तयार करून घेतल्या.
कुंड्या जशा लांबून आकर्षक दिसत होत्या ना, तशाच त्या जवळसुद्धा होत्या. अगदी हलक्या उचलायला कुंड्यांची डिझाईन छान सहज आहे. असतील अशा ह्या कुंड्या आहेत. खूप छान कुंड्या आहेत. मला ना एक 3 छोटी झाडंसुद्धा त्यांनी घरात ठेवण्यासाठी दिलेली होती आणि त्यासाठी असे हे एक सुंदर छोटे 3 पॉट दिलेले होते आणि त्यांना मला पाय लावून घ्यायचं होतं. मग हे पाय मी म्हटले की आपण काय करू, इंजिनियरांच्याकडूनच लावून घेऊ. दिसते. आणि हे बघा इथं ते इंजिनियर लावत पण आहेत. पॉट आहेत त्याचे पॉट फिलिंग करणार आहे. त्याच्यासाठी कसे 2 प्रकारचे स्टँड असतात. हे राऊंडचे स्टँड आहेत आणि हे लांबूकडे आहेत. आपल्याला जसं पाहिजे तसं ते आपल्याला बसवता येतं. मग आता आपण काय करूया, काही दोघांना फक्त राऊंडचं बसवूया आणि एकाला लांब आहे ना ते बसवूया. ते असे असं जोडता येतं आपल्याला. ते आता आपण जोडलेलं आहे. एक तयार झालेला आहे. त्यानंतर आपण एकाला प्रत्येकाला पाय असतात. आपले स्टँड आहेत खाली. पण ह्याला एकाला आपण दोन्हीला राऊंडचे बसूया आणि एकाला फक्त लांबडा आहे ना ते स्क्वेअरचं ते बसूया. म्हणजे कसं स्टेप बाय स्टेप ठेवता येईल. ते दिसताना छान दिसेल स्टेप बाय स्टेप. त्यामुळं हे 2 तयार झाले आणि हे तिसरं म्हणजे ऑरेंज ब्लू आणि रेडचं कॉम्बिनेशन छान असते म्हणून ते घेतलेलं आहे. आणि आपल्या घराच्या म्हणजे किचनचा जो ओटा असतो त्याच्यावरती जी जागा असते त्याच्यामध्ये पण आपण इंडोरचे प्लांट लावून ह्यात ठेवू शकतो. फक्त त्याला पाण्याचा स्प्रे करायचा, पाणी नाही घालायचं, स्प्रे करायचं. त्यामुळे काय होतं, ह्याच्यातले छोटे पॉट आहेत त्यामध्ये ते पॉट आपण ठेवायचे. सॉरी, याच्यासाठी आपण ह्याला काय करूया, आपण असं लांब ह्याच्या पाय बसूया असे, म्हणजे जेणेकरून ते जरा उंच दिसेल. असं आणि तात्पुरते हे प्लांट ह्यामध्ये ठेवूया. उद्या पॉट भरताना छोटे पॉट काढायचं, आतलं जे आहे ना आउटर इंडोरचं इन पॉट त्याच्यामध्ये माती घालून कोकोपीट घालून हे त्यामध्ये लावायचं. आणि ते छोटं पण आपल्याला दुसरं काहीतरी तुम्हाला लावायला दुसरं काहीतरी किंवा त्याच्यापासून तयार करता करता येतं दुसरं हे. आणि किती सुंदर हे असं कोकोपीटच असल्यामुळे याचं काही नाही. हे छोटे पॉट तुम्ही कधी काढू शकता. आणि किती सुंदर आहे, जायला काटे वगैरे काही नाही, दिसायला डिझाईन. तरी पण किती मोठे येते ते, छोटच राहते, एवढंच राहते ते. काय मग तुम्ही अशा आणखीन जरी पॉट आणले आणि टेबल वरती टिपवायवरती असं ठेवू शकता तुम्ही. छान दिसायला पण छान येणार. आणि हे बघा अशा प्रकारे या कुंडीमध्ये ही इंडोरची रोपं लावून झालेले आहेत आणि किती सुंदर हे जरा या कुंड्या दिसत आहेत. जेव्हा आपल्याला वाटते ना तेव्हा ते पाय बदलता येतात.